भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन झालंय। भारताला जागतिक स्तरावर अनेक पदके मिळवून देणाऱ्या जसपाल राणा यांनी वयाच्या 49व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाची माहिती भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना NRAI यांनी दिली आहे। जसपाल यांना दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथे शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 1 जून रोजी रात्री म्युनिकहून परतताना जसपाल यांची विमानात तब्येत बिघडली। तिथं त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली होती। मायदेशी परतल्यानंतर जसपाल यांना दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। नेमबाजी सारख्या खेळात भारताला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या जसपाल यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान, त्यांची राजकीय कारकीर्द याच्याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। जसपाल राणा यांचा जन्म 28 जून 1976 रोजी उत्तराखंडमधील एका गडवाली कुटुंबात झाला। नेमबाजीच्या खेळाची ओळख त्यांचे वडील नारायण सिंग राणा यांनी करून दिली। ते इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि उत्तराखंडचे पहिले क्रीडा मंत्री सुद्धा ते राहिले होते। त्यामुळेच जसपाल राणा यांना लहानपणापासूनच नेमबाजी सोबत राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले। जसपाल यांचे वडील नारायण सिंग राणा त्यांचे पहिले प्रशिक्षक होते आणि त्यांनी जसपाल यांना वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी पिस्तूल आणि रायफल दोन्ही शिकवले। जसपाल यांनी ही दोन्ही शस्त्रांनी सुरुवात केली, पण अखेरीस पिस्तूल निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यांनी आपल्या नेमबाजी कारकिर्दीची सुरुवात लहान वयातच केली होती। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी म्हणजेच 1988 मध्ये अहमदाबाद इथं झालेल्या 31व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं आणि रौप्य पदक जिंकलं। आपल्या कामगिरीत अशीच सातत्यपूर्ण प्रगती करत जसपाल यांनी 1994 मध्ये इटलीतील मिलाना इथं झालेल्या 46व्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत ज्युनियर सिरीजमध्ये विश्वविक्रम नोंदवून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं। 1994च्या आशियाड क्रीडा स्पर्धा, 1988 मध्ये झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, 2002च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि इतर स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यासाठी जसपाल यांना ओळखलं जातं। जसपाल राणा यांना प्रामुख्यानं 25 मीटर फायर पिस्तूल प्रकारातील तज्ञ मानले जाते। अवघ्या 18व्या वर्षी म्हणजेच 1994च्या हिरोशिमा आशियाई खेळांमध्ये देशाला गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या जसपाल यांनी पुढे 2006 मधील दोहा आशियाई खेळांमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकली आणि 590 पॉइंट्ससह जागतिक विक्रमाची बरोबरी केली। कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात एकूण 15 पदके, 9 सुवर्ण तर 4 रौप्य आणि 2 कांस्य जिंकणारे ते भारताचे सर्वाधिक यशस्वी खेळाडू राहिले। जसपाल राणा यांनी मार्गदर्शक म्हणून भारतीय नेमबाजीचा चेहरा मोहरा बदलून टाकला। युवा खेळाडूंची मोठी फळी तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा। 2012 पासून ज्युनियर पिस्तूल प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जसपाल यांनी सौरभ चौधरी, अनीश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या तरुण नेमबाजांना घडवलं, तर स्टार नेमबाज मनू भाकरलाही त्यांनीच मार्गदर्शन केलं होतं। जसपाल राणा यांच्या कठोर प्रशिक्षक आणि मार्गदर्शनामुळेच मनू भाकरने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकं जिंकून इतिहास रचला। पुढे फेब्रुवारी 2025 मध्ये NRAI त्यांची 25 मीटर पिस्तूल प्रकरणासाठी उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे भारतीय संघानं म्युनिक विश्वचषक स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह 4 पदकं जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली। जसपाल राणा यांना त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा योगदानासाठी अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। 1994 मध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 1997 मध्ये भारताचा 4था सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री देऊन त्यांना गौरवण्यात आलं। पुढे 2020 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक खेळाडूंना घडवण्यातील मोठ्या योगदानासाठी राणा यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। जसपाल राणा यांची क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द जितकी गाजली, तितकेच त्यांच्यावर झालेले आरोप
कॉन्ट्रोव्हर्सीची सुद्धा चर्चा रंगली होती. प्रशिक्षक असताना ड्रेस कोडच्या उल्लंघनापासून ते अधिकाऱ्यांशी झालेले मतभेद अशा एक ना अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये त्यांचे नाव जोडले गेले. जसपाल राणा हे फक्त खेळाडू प्रशिक्षकच नव्हते तर राजकारणी सुद्धा होते. 2006 मध्ये जसपाल राणा यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे उमेदवार विजय बहुगुणा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. नंतर 2012 मध्ये जसपाल यांनी भाजप सोडून उत्तराखंड राज्यातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जसपाल राणा यांना राजकारणात तितकंसं यश मिळालं नाही. भारतासाठी अनेक सुवर्ण पदकं जिंकून देशाची मान उंचावणाऱ्या जसपाल राणा यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जाते. अनेक दिग्गज खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय नेमबाजीतील एक मार्गदर्शक आणि गुरुवर्य हरपल्याची भावना व्यक्त केली जाते.